नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी दिनेश राठी, श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालय भुसावळ येथे राज्यशास्त्र विभाग म्हणून कार्यरत आहे। आत्ता या कोरोनाच्या परिस्थितीत आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रश्नांना जसे सामोरं जावं लागतंय, त्याचप्रमाणे शिक्षण व्यवस्थेत सुद्धा परीक्षा होणार नाही अशा पद्धतीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात सातत्याने आपण खूप संभ्रमित होतात, याची आम्हाला जाणीव आहे। आणि आता मात्र प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे। रेग्युलर तासिकांमध्ये आपल्याला सांगितलेल्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आणि आता होणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये जो काही फरक झालेला आहे, म्हणून बहुपर्यायी प्रश्न आपल्याला आता विचारले जाणार आहे। अनेक विद्यार्थिनींची मागणी होती की आम्हाला या संदर्भातली एक अभ्यासिका मॉडेल टेस्ट म्हणून इथे घेण्यात यावी, पण मॉडेल टेस्टचा भाग आपण नंतरच्या भागात करणार आहोत। आधी आपण प्रत्येक चॅप्टरवर आधारित असलेले प्रश्न आपण काढणार आहोत। बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक भागावर आधारित काढण्याचा प्रयत्न माझ्याकडनं केला जाणार आहे। रोज केवळ 15 प्रश्न आपल्या समोर येतील आणि 8 दिवसामध्ये म्हणजे 4 चॅप्टरचे आपल्याला मॅनेजमेंट TYBAला जनरलला जो पेपर आहे व्यवस्थापनाचा, या व्यवस्थापनाच्या पहिल्या प्रकरणावरची आज 15 प्रश्न आपण या भागात घेणार आहोत। मित्रांनो, निश्चितच आपणास याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे मला। आपणासाठी बेस्ट ऑफ लक आणि आपण आपल्या कामाला लागूया, कारण आता आपल्याकडे वेळ नाही। आपण व्यवस्थापनावर आधारित 15 प्रश्न आजच्या या भागात घेणार आहोत। आता व्यवस्थापनाच्या संदर्भात जर विचार केला तर पहिला प्रश्न असा आपल्याला विचारला जाऊ शकतो की आधुनिक काळातील जवळजवळ सर्वच राज्यातील राज्यांचे स्वरूप खालीलपैकी कशा स्वरूपाचे असल्याचे पाहावयास मिळते। मित्रांनो, आज आपण पाहतो जगातल्या अनेक राष्ट्रांनी कोणत्या स्वरूपाचं धोरण आखलं, अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला। पर्याय आहे लोककल्याणकारी स्वरूपाचे, पॉलिसी स्वरूपाचे, की वरील दोन्ही स्वरूपाचे, की वरील पैकी नाही। आता इथे आपण बघतो की व्यवस्थापनाचा जेव्हा आपण अभ्यास करतोय, व्यवस्थापनाचं महत्त्व लोककल्याणकारी राज्यामुळे आलं, म्हणून इथे पहिला जो पर्याय आहे लोककल्याणकारी स्वरूपाचा, हा पर्याय बरोबर आहे। राज्यामध्ये आज आपण पाहतो की जगातल्या जवळजवळ सर्वच राज्यांनी लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केलेला आहे, त्यामुळे याचं महत्त्व वाढलेलं आपणास पाहावयास मिळतं। यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, आधुनिक राज्यांचे कार्यक्षेत्र व्यापक झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या गोष्टीला प्रशासनात महत्त्व प्राप्त झालं आहे? लोककल्याणकारी आलंय राज्याचं कार्यक्षेत्र वाढलंय, त्यामुळे कोणत्या गोष्टीला प्रशासनात महत्त्व प्राप्त झालं असा प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपल्या डोळ्यासमोर आहे की संघटन आवश्यक आहे, बरोबर आहे, कारण जिथे लोककल्याण असेल तिथे संघटन, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे। नियोजनसुद्धा करावं लागतं, व्यवस्थापनही करावं लागतं आणि अंदाजपत्रक करावं लागतं। या चारही गोष्टी आपल्याला अतिशय साम्यदर्शक वाटतील, पण इथे योग्य पर्याय व्यवस्थापन हा आहे। त्याचं कारण आहे की व्यवस्थापनामध्ये संघटन, नियोजन, अंदाजपत्रक या सगळ्या गोष्टी येतात, म्हणून याचा पर्यायी उत्तर आहे व्यवस्थापन। म्हणून आधुनिक राज्याची कार्यक्षेत्र व्यापक झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या गोष्टीला, तर व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, असं त्याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे। यानंतर आपण तिसऱ्या गोष्टीकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया आवश्यक आणि महत्त्वाची मानली जाते? बघा, प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून निर्धारित उद्दिष्ट साध्य करायचे, हे कोण करणार? कारण आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण बघतो की प्रशासनाची कार्यक्षमता म्हणजे सगळ्यांकडनं कामं करून घ्यायची असतील आणि उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नुसते लोकांची भरती करून चालेल का? म्हणून हा पर्याय योग्य नाही। सेवकांना नुसतं ट्रेनिंग देऊनही केवळ उपयोग नाही, तर इथे व्यवस्थापनाची महत्त्वाची प्रक्रिया आहे। कारण उद्दिष्ट साध्य करायचं असेल, आपला मॅनेजर आहे ना, मॅनेजमेंट चांगलं असेल तर हे सगळं होणार आहे, कार्यक्षमता वाढेल, उद्दिष्ट साध्य होतील। म्हणून इथे वरील सर्वपैकी इथे चौथाही पर्याय योग्य नाही, इथे तिसरा पर्याय क, व्यवस्थापनाची प्रक्रिया आवश्यक आणि महत्त्वाची मानली जाते। यानंतरचा प्रश्न आहे प्रशासकीय रचनेमध्ये व्यवस्थापनाला कशाची उपमा दिली जाते? मित्रांनो, इथे सेंद्रिय सिद्धांताचा वापर केला आहे, मनुष्याच्या शरीराशी त्याची तुलना केली आहे। आता मेंदू महत्त्वाचा आहे, हृदय महत्त्वाचं आहे, डोळे आहे की कान आहे? तर बघा, इथे प्रशासकीय रचनेमध्ये व्यवस्थापनाला कशाची उपमा दिली आहे? हृदयाची, कारण व्यवस्थापन चांगलं आहे तर निश्चितच प्रशासन चांगलं आहे, म्हणून हृदयाची तुलना केलेली आहे। कारण हृदय बंद पडलं तर आपण पाहतो शरीर हे नश्वर असतं, त्याचप्रमाणे व्यवस्थापन जितकं चांगलं तितकं प्रशासकीय काम चांगलं चालू शकतं। म्हणून इथे उत्तर कोणतं बरोबर आहे? हृदयाची उपमा दिलेली आहे।
यानंतरचा प्रश्न आहे 5वा की प्रशासनाचं यशापयश हे खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असते. आता पहिला आहे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, ब मध्ये कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, अ आणि ब दोन्ही पण म्हणजे कार्यक्षमता पण आणि गुणवत्ता पण, किंवा यापैकी नाही. मित्रांनो, इथे अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहे, कारण कोणत्याही प्रशासनाचं यश किंवा अपयश हे तिथल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि त्यांची गुणवत्ता या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून तिसरा पर्याय अ आणि ब हे उत्तर बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या गोष्टींना महत्त्व असते. आता व्यवस्थापन म्हटलं की आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डोळ्यासमोर आणायचे, किंवा एखाद्या बँकेचं जर तुम्ही असाल तर तुम्हाला बँकेमधले मॅनेजर डोळ्यासमोर आहे. आता इथे त्या व्यवस्थापनात कोणत्या गोष्टींना महत्त्व असतं. आज आपण पाहतो की इथे अनेक व्यक्ती कार्य करत असतात, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम व्यवस्थापकांना करावं लागतं. म्हणून समन्वय हा मुद्दा आपल्याला प्रॉपर वाटेल. तिथे काम करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ वरील सर्व गोष्टी या ठिकाणी उपयुक्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक कितवा येणार आहे, तर इथे वरील सर्व म्हणजे ड हा पर्याय योग्य आहे. व्यवस्थापनात समन्वय पण आवश्यक, मार्गदर्शन पण आवश्यक, नियंत्रण पण आवश्यक आहे. म्हणून ह्या शेवटचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न जर 7वा आपण घेतला तर व्यवस्थापनाची प्रक्रिया ही यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणती कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात. कोणती कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात असा प्रश्न आहे. आज मॅनेजर आहे किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य आहे, यांना कोणती कार्य करावी लागतात हे डोळ्यासमोर आणा. आता आपल्याकडे जर जागा रिकामी असेल तर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचं काम त्यांना करावं लागतं. त्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण पण आहे, त्यांच्या समन्वय पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थापकाला कराव्या लागतात. म्हणून इथला पर्याय कोणता बरोबर आहे, ड वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. कारण ही सर्व कामं व्यवस्थापनाची प्रक्रिया यशस्वीपणे किंवा परिणामकारकपणे पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकाला पार पाडावी लागतात. यानंतरचा पुढच्या प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो तर व्यवस्थापन ही विशिष्ट प्रकारे कार्य करणारी, आता बघा प्रश्न काय आहे, व्यवस्थापन ही विशिष्ट प्रकारे कार्य करणारी प्रक्रिया आहे, तो विभाग आहे, ते नियम आहे की यापैकी नाही. तर मित्रांनो, इथे व्यवस्थापन हा एक विभाग असू शकत नाही. व्यवस्थापन म्हणजे एक नियमावली नसते, नियम नसतो, ती एक प्रोसेस असते. म्हणून मॅनेजमेंट इज अ प्रोसेस. एक व्यवस्थापन ही विशिष्ट प्रकारे कार्य करणारी प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. म्हणून अ हे पर्यायी उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून व्यवस्थापन ही विशिष्ट प्रकारे कार्य करणारी काय आहे, प्रक्रिया आहे. यानंतरच्या पुढच्या प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो 9व्यामध्ये, तर व्यवस्थापन एखादी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह किंवा वर्ग नसून ती प्रशासकीय यंत्रणेतील काय आहे. पुन्हा प्रश्न तोच आहे, फक्त भाषा बदललेली आहे. तो वर्ग पण नाही, व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची ती प्रक्रिया आहे, कारण सगळ्यांना घेऊन चालायचं आहे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणून इथे पहिलाच प्रश्न म्हणजे उत्तर अ हा पर्याय बरोबर येतो. यानंतर आपण पाहतो की पुढच्या प्रश्नामध्ये आपण यानंतर एखादी व्यक्ती आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या साह्याने ज्या प्रकारे प्रशासन यशस्वीपणे हाताळण्याचे कार्य करते, हे शब्द इथे 2 आहे. कार्य करते असे वेगळे करा, इथे चुकून झाले, कार्यकर्ते झाले. कार्यकर्ते वेगळे आहे आणि कार्यकर्ते हे वेगळा शब्द आहे. याला काय म्हणतात. म्हणजे आता मला सांगा की आपल्या महाविद्यालयातले प्राचार्य किंवा बँकेतला मॅनेजर आहे, आपल्या अनुभवाच्या साह्याने जे प्रशासन यशस्वीपणे हाताळतात, याला काय म्हणतो आपण, नियोजन म्हणतो का. कारण संपूर्ण व्यवस्था पाहिजे, नियोजन पण करायचं, नियंत्रण पण करायचं, मार्गदर्शन करायचं. आपण खालून जातो आहे. म्हणजे इथे पहिला पर्याय जो आहे ना अ, या व्यवस्थापनामध्ये सगळ्या गोष्टी येतात. म्हणून याला काय म्हणतात, व्यवस्थापन मॅनेजमेंट असे म्हणतात. म्हणून एखादी व्यक्ती आपल्या अनुभवजन्य ज्ञानाच्या साह्याने ज्या प्रकारे प्रशासन यशस्वीपणे हाताळते, याला व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट असं म्हणतात. यानंतरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या मध्ये आपण बघतो की प्रशासकीय व्यवस्थापनात खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही. शब्द लक्षात घ्या, होत नाही. म्हणजे इथे चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता आपण इथे पाहतो पहिला पर्याय आहे धोरण ठरविणे, धोरणांची अंमलबजावणी करणे, मार्गदर्शन करणे, समन्वय साधणे. आता जो व्यवस्थापक आहे त्याला समन्वय साधावा लागतो, मार्गदर्शन करावं लागतं, धोरणांची अंमलबजावणी करावी लागते.
पण पॉलिसी मेकिंगचं काम मात्र प्रशासकीय व्यवस्थापनाला करावं लागत नाही. जसं आपल्या महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट धोरण ठरवतं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी प्राचार्य करतात. म्हणून धोरण ठरवण्याचं काम इथे जे पहिला पर्याय ना हा चुकीचा आहे. म्हणून याच्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थापनात पॉलिसी फॉर्मेशनचं काम येत नाही. इम्प्लिमेंटेशन येतं, मार्गदर्शन गायडन्स येईल, कॉर्डिनेशन येईल, पण इथे मात्र पॉलिसी मेकिंग येत नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे की इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औपचारिकपणे संघटित झालेल्या लोकांच्या कार्यात मदत आणि मार्गदर्शन करणारी प्रक्रिया म्हणजेच व्यवस्थापन होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? मित्रांनो, अनेक व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यापैकी सर्वसमावेश असे असलेली जी व्याख्या आहे की तुम्ही एक निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औपचारिकपणे संघटित झालेल्या लोकांच्या कार्यात मदत आणि मार्गदर्शन करणारी प्रक्रिया, ज्याला व्यवस्थापन म्हटलं, ही व्याख्या या ठिकाणी जॉर्ज टेरीची नाही, प्राध्यापक JD मिलेट यांची आहे. म्हणून इथला पर्याय हा बरोबर आहे, प्राध्यापक JD मिलेट. विल्यम स्प्रिंगले यांची व्याख्या वेगळी आहे. यापैकी नाही असं म्हणण्याचं उत्तर नाही, कारण व्याख्या ही प्राध्यापक JD मिलेट यांची आहे. यानंतर 13च्या बाबतीत आपण विचार करूया. खालील वाक्य क्रमाने लावून व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करणारे अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. इथे पर्याय दिलाय की घेण्याचे शास्त्र, तंत्र आणि कलेला व्यवस्थापन असे म्हणतात. दुसरा पर्याय आहे किमान खर्चात जास्तीत जास्त उपयोग करण्याकरता धोरणांची आखणी करून. दुसरा पर्याय आहे त्याच्यानंतरचा त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून काम करून. आणि शेवटचा पर्याय इथे दिलेला आहे प्रशासनाच्या निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा. 4 वाक्य आहे, तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे आणि त्यातून व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. आता इथे तुम्हाला आपलं स्किल वापरायचं आहे. स्किल वापरत असताना तुम्हाला खालच्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे ओळखायचं आहे. सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये जो पर्याय दिलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही आपलं स्किल वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे व्यवस्थापन कशाला म्हणतात हे वाक्य शेवटी येईल. म्हणून पहिलं जे वाक्य ना, घेण्याचे शास्त्र, तंत्र आणि कलेला व्यवस्थापन म्हणतात, हे पहिला पर्याय सगळ्यात शेवटी येणार आहे, कारण वाक्याचा एंड येतो. मग आता खालच्या पर्यायामध्ये मी जर शोधलं तर मला 3 नंबरच्या पर्यायामध्ये ते दिसतं. म्हणून मी प्रथमतः 3 नंबरच्या पर्यायाला जोडण्याचा प्रयत्न करेल. इथे 4 नंबरचं वाक्य जर लावलं तर प्रशासनाच्या निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा किमान खर्चात जास्तीत जास्त उपयोग करण्याकरता धोरणांची आखणी करून. तिसरा पर्याय काय होता? त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेऊन. घेण्याचे शास्त्र, तंत्र, इथे कॉमा पाहिजे, तंत्र आणि कलेला व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये वाक्य जुळतं, व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट होतो. या पद्धतीने स्किलच्या आधारावर या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावी लागतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे, कारण इथे व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. यानंतरचा जर आपण पुढचा प्रश्न बघितला तर खालीलपैकी कोणते प्रशासकीय व्यवस्थापनाचे लक्षण नाही? म्हणजे इथे कॅरेक्टर्स तुम्ही आता प्रिन्सिपलचे बघतात मॅनेजमेंटचे, या मॅनेजमेंटमध्ये उद्दिष्ट त्यांना पूर्ण करायचं आहे. कारण अर्थामध्ये तुम्ही बघितलं तिथे असलेली जी संसाधनं आहेत त्याचाही पुरेपूर वापर करायचा आहे. तिथे नियंत्रण पण ठेवायचं आहे. मग त्या संसाधनावरचं नियंत्रण असेल, कर्मचाऱ्यांवरचं नियंत्रण असेल, पण निवडणुका घेणं इथे व्यवस्थापनाचं लक्षण नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. म्हणजे लक्षण व्यवस्थापनाचं काय आहे? निवडणुका घेणे हे त्याचं लक्षण नाही. आणि शेवटचा प्रश्न आज आपण बघणार आहोत. प्रशासनात काम करणाऱ्या सर्व सनदी सेवकांकडून आवश्यक ते काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची असते? म्हणजे आज महाविद्यालयामध्ये काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची असते? मॅनेजमेंटची की प्राचार्यांची? तर इथे लक्षात जर आपण घेतला किंवा बँकेमध्ये मॅनेजर काम करून घेतो, पदाधिकारी म्हणजे आमदार खासदार करून घेतात का? नाही. प्रशासकीय अधिकारी म्हणजे बँकेचा मॅनेजर करून घेतो का? तर हो. वरील दोन्ही आहेत का? नाही. कारण राजकीय पदाधिकाऱ्याला हस्तक्षेप प्रशासनात करण्याचा अधिकार नाही. यापैकी नाही, उत्तर बरोबर नाही. म्हणून प्रशासनात काम करणाऱ्या सर्व सनदी सेवकांकडून आवश्यक ते काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? पर्याय बरोबर आहे, प्रशासकीय अधिकाऱ्याची. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पहिल्या प्रकरणातले 15 प्रश्न काढलेले आपण बघितले. उद्या आपण याच पहिल्या प्रकरणावरच्या 15 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थापनावर एकूण 30 प्रश्न आणि पुढील प्रकरणावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत.
पण आपणास आवडलं कमेंट बॉक्समध्ये आपण आवडले असतील पुढे चालू ठेवायचं असं म्हटलं, तुम्हाला मदत होत असेल तर हे कार्य चालू ठेवून आणि 4ही प्रकरण आपण करूया आणि हे झाल्यानंतर जनरल झाल्यानंतर स्पेशलचाही विचार करण्याचा प्रयत्न करू. पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आपली प्रतिक्रिया नोंदवा, तर मला पुढील काम करण्याचा उत्साह निर्माण होऊ शकेल किंवा करायचं नाही कळू शकेल. मित्रांनो, आवडलं तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.